हाय, वेलकम टू माय चॅनल. तर काय ना, जे यशस्वी लोक असतात किंवा जे सक्सेसफुल लोक असतात ते काय करतात, आपले जे ध्येय असतं ना किंवा गोल्स असतात ते त्यांचं जे गोल असतं ते एकदम क्लिअर असतं. यशस्वी लोक आपल्या उद्दिष्टांच्या बाबतीत एकदम स्पष्ट असतात आणि स्मार्ट. त्यांचे जे गोल्स असतात ते एकदम स्पेसिफिक आणि रिअलिस्टिक आणि टाईम बाउंडेड असतात. तर ते त्याच्यामुळेच ते काय होतं, सक्सेसफुल होण्याकडं त्यांचं म्हणजे टायमिंग त्यांचं खूप लवकर होतं. म्हणजे ते पटकन सक्सेसफुल होतात का, तर त्यांचं ते जे सक्सेसफुलचं त्यांची जी डेफिनेशन असते ती पक्की असते की काय करायचं, कसं करायचं. त्यानंतर ते नेहमीच सकारात्मक विचारसरणी ठेवतात. म्हणजे काय तर पॉझिटिव्ह माइंडसेट असतो त्यांचा. संकटांना अडथळे न मानता ते संधी मानतात. बऱ्याचदा आपण काय होतं, आपण गिवअप करायला लागतो बऱ्याच गोष्टीमध्ये काय, किंवा आपण कारणं शोधायला लागतो. आपलं मन तसंच असतं की आपण नेहमीच काहीतरी कारण शोधायला लागतो की अरे माझं ह्या कारणामुळे झालं नाही, माझं त्या कारणामुळे झालं नाही, असं आपलं सारखं चालू असतं. तर त्या संकटांना ते काय करतात, अडथळे न मानता संधी म्हणून स्वीकारतात आणि प्रत्येक संकटाला ते संधी म्हणून स्वीकारून त्याच्यात काय करता येईल हे पाहत राहतात आणि सातत्य ठेवतात. तर हे जे आहे ते त्यांचं सातत्य ठेवण्याची जी विचारसरणी असते, तर ती सातत्य ठेवण्याची विचारसरणी कशाबरोबर येते, शिस्त लावली तर डिसिप्लिन असेल तरच आपण कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन हे फार महत्त्वाचं राहतं. कोणतीही गोष्ट आपल्याला जर साध्य करायची असेल तर तुम्ही बघा, रोनाल्डोसारखे येतं किंवा ह्याच्यासारखे येतं, लिओनेल मेसी आहे किंवा आपला विराट कोहली आहे किंवा जे कोणी सक्सेसफुल खेळामध्ये सक्सेस झालेले असू द्या किंवा आपले व्यावसायिक सक्सेसफुल किंवा जे काही यूट्यूबर्स आहेत जे खूप सक्सेसफुल आहेत, ह्या सगळ्यांनी आपली आपली कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे ना बऱ्याचदा आपण काय करतो, गिवअप करतो की अरे मला या व्हिडिओला व्ह्यूज नाही आले किंवा माझी ही गोष्ट आज व्यवसाय नाही झाला नाही, आपण गिवअप करायला लागतो, नाराज होतो आणि त्या नाराजीने किंवा निगेटिव्ह माइंडसेटने आपण काय होतो, नंतर प्रयत्न करायचे थांबवतो. आणि हे गिवअप करणं माइंडसेट जे आहे ते सक्सेसफुल लोकांच्यात फार फार कमी ठेवतात ते, कारण ते रोज उठून तयारी करतात आपल्या माइंडसेटची की नाही मला हे करायचं आहे तर करायचंच. त्यानंतर ते नेहमी लहान आपल्या सवयीवरती एक भर देतात. म्हणजे खूप आता आज मी खूप मोठं टार्गेट मिळवायचं आहे म्हणून खूप मेहनत करीन आजच्या आजच, असं नाही. तर लहान लहान ज्या आपल्या सवयी असतात त्या ते रोज डिसिप्लिननी करत राहतात आणि सातत्याने प्रयत्न करत राहिल्यामुळं ती एक आपल्या जीवनाचा भाग बनून जाते. कोणतीही गोष्ट जर आपण सतत तीच करत राहिलो ना तर एक रुटीनचे भाग बनतो आणि ते रुटीन फार आपल्यावरती इफेक्ट करतं. कारण आपल्याला एक डिसिप्लिन लागतो ना की अरे आज उठलं की आपण जसं आपले रोजचे रुटीनचे कामं करतो त्या पद्धतीत ते ॲड करतात की नाही आता ह्या टायमिंगला हेच करायचं आहे, तर ते त्या वेळेला ते करतात काहीही कारण न देता. त्यानंतर आत्मशिक्षण म्हणजे काय, कंटिन्युअस लर्निंग. बऱ्याचदा काही स्टेजला असं वाटायला लागतं की आता मी खूप मिळवलं आहे, मला काही शिकायची किंवा काहीच नवीन नॉलेज मिळवण्याची गरज नाही. तर तसं नाही होत. बऱ्याचदा आपण स्वतःच्या बाबतीत जर अपडेट नाही राहिलो तर समाजाबरोबर किंवा वाढणाऱ्या ह्या आपल्या प्रगतीबरोबर आपण स्वतःला अपडेट नाही ठेवलं तर आपण कुठंही बसू शकत नाहीत. नंतर आपलं नॉलेज हे कमीच पडायला लागतं आणि कमीच दिसायला लागतं. इतरांबरोबर चालायचं असेल, नवीन पिढीबरोबर आपल्याला जर धावायचं पळायचं असेल तर आपल्याला नक्कीच नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर ते कंटिन्युअस लर्निंग ठेवतात, सतत नवीन कौशल्य शिकत राहतात आणि स्वतःला अद्ययावत ठेवतात. त्यानंतर स्वतःला नेहमीच अद्ययावत ठेवणं हे खरंच खूप गरजेचं आहे. किंवा व्यवसायाच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहणं, वेगवेगळ्या संधी पाहणं किंवा कोण काय नवीन गोष्टी करतं आहे हे पाहत राहणं किंवा काय बाबा पेपर वाचणं असू द्या किंवा काय बाबा नवीन गोष्टी येत आहेत जगामध्ये. आता जे ट्रम्पनी नवीन गोष्टी परत सगळ्या हे करायला सांगायला सुरुवात केल्यात आहे की व्यवसायाचं टेरिफ असं ह्या व्यवसायावर तितकं. तर ह्या ज्या गोष्टी तर ह्या आपल्याला माहीत झाल्या तर आपल्याला कुठं कशी प्रगती करायची किंवा काय आपल्या स्वतःमध्ये व्यवसायामध्ये बदल करायचा हे पण आपल्याला कळायला लागतं. त्यानंतर शिक्षण ते तर झालंच, आपण केलं. त्यानंतर कृतीवर भर द्यायचा. म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो, आता समजा बऱ्याचदा होतं तसं की
बऱ्याचदा आपण पाहतो की काही मोटिवेशनल व्हिडिओ पाहत राहतो किंवा आपल्याला इन्चार्ज करणाऱ्या गोष्टी करत राहतो, परंतु आपण मेन जे आहे आपली कृती, ॲक्शन, तर ती आपण करण्याचं बऱ्याचदा टाळतो आणि त्याच्यामुळं मग आपण जे करायचं आहे ती गोष्ट आपल्याकडून केली जात नाही किंवा होत नाही. तर ॲक्शन ओरिएंटेड थिंकिंग पाहिजे, ॲक्शन ओरिएंटेड. तर हे जर आपण ॲक्शन ओरिएंटेड थिंकिंग ठेवलं तर संधीची वाट बघत बसायची नाही, तर तात्काळ कृती करायची आणि ती अंमलात आणून सत्यामध्ये उतरवायची. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या सवयी आहेत, ह्या सक्सेसफुल माणसांच्या काही सवयी आहेत, त्यांचे काही हे माइंडसेट असतात आणि ते जर आपण स्वतःमध्ये काही आणले किंवा भिनवले तर नक्कीच आपल्याला आपल्या प्रगतीसाठी हेल्पफुल होईल. तर ह्या ज्या काही टिप्स आहेत ह्या नक्कीच मला पण वाटतं की तुम्हाला पण उपयोगात येतील. तर थँक्यू.